नमस्कार. अशोक मामाचा आजचा एपिसोड म्हणजे अत्यंत खरंच खूप लेट आलेला आहे. आत्ता जस्ट भेटला आहे आणि त्याच्याचमुळे मी शॉर्टमध्ये आज एक्सप्लेन करणार आहे. जास्त किचकट नाही नेणार. शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये मुलांच्यामुळे पहिले तर राजनचं शर्ट खराब होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये मुवमेंट तयार होतो. हे सगळं राधा किशा लगेच अनिशला सांगतात आणि त्याच्यामुळे थोडासा तमाशा होऊन जातो. अनिश भैरवीशी भांडायला येतं. इकडे मुलांना असं वाटतं त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि इन शॉर्ट याचा हे कन्क्लुजन असं निघतंय की मुलं चिडतात, मामा थोडे चिडून जातात. असंच या सगळ्या एपिसोडमध्ये आहे. तरी मी डिटेलमध्ये एकदम डिटेल नाही राहत, पण इन शॉर्ट तुम्हाला सगळं सांगते आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मुलं थोडी दंगामस्ती करत असतात. तेवढ्यात राधा मम्मी त्यांच्यासाठी सँडविच घेऊन येते आणि इकडे मुलं सॉससाठी भांडण सुरू करतात. तेव्हा भैरवी म्हणते, अरे तुमचं काय चाललं आहे? तुमच्यामुळे मला काही सुचत नाही आहे. प्लीज जरा शांत व्हा, मला माझं काम करू द्या. तेवढ्यात मुलं काही ऐकत नसतात. राजन दारावर येतो. तेव्हा भैरवी विचारते, काय झालं? तू अचानक इथे कसं काय? तेव्हा तो म्हणतो, मला सरप्राईज द्यायला आवडतं आणि तसंही माझी आज इथे मीटिंग होती ना, त्या मीटिंगसाठीच मी इथे आलो आहे. जर तुला कोणतीही मदत हवी असेल ना तर तू नक्की मला सांगू शकते, मी तुझी नक्की मदत करेल. तेव्हा भैरवी म्हणते, आता माझं पेपर वर्क तर झालं आहे, हळूहळू आम्ही एक्झिक्युशनमध्ये सुद्धा येऊ. तेवढ्यात चुकून ईशानच्या हातून राजनच्या शर्टवरती केचप सांडतं आणि मुलं एक दुसऱ्यावरती सगळा आळ टाकत असतात की याने केलं, तिने केलं. तेव्हा भैरवी म्हणते, आत्ताच्या आत्ता पहिले त्यांची माफी मागा, हे काही योग्य नाहीये हे. तेव्हा ते म्हणतात, आम्ही चूक केलीच नाहीये, हे कोणी मुद्दाम केलं आहे का? तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात, राजन तुम्ही इथे, पण हे सगळं काय आहे? तेव्हा इरा आणि ईशान म्हणायला लागतात, आमची काही चूकच नाहीये हे, खरं म्हणजे आजोबा इराने केलं. तेव्हा इरा म्हणते, नाही आजोबा याने केलं आहे, हिला केचप पाहिजे होतं. त्या दोघांची भांडणं सुरू होतात. ते बघता मामा म्हणायला लागतात, शिस्त म्हणजे शिस्त, मोठ्यांनी सांगितलं ना सॉरी बोलायचं तर सॉरी बोला ना. तेव्हा ते म्हणतात, नाही आम्ही चूक केली नाही, आम्ही सॉरी बोलणार नाही म्हणजे नाही, तुम्ही काहीही करा. मुलं चिडून तिथून निघून जातात. इकडे भैरवी राजनला म्हणत असते, राजन असं पुसू नको, थांब जरा, मी वेट वाईप आणून देते, म्हणजे त्याच्याने डाग व्यवस्थित निघतील. राजनचे ते डाग काही निघत नसतात. हे सगळं होत असताना राधा किशाला खूप आनंद होत असतो. तेव्हा राधा लगेच किशाला सांगते की थांबा थांबा, आपण काहीतरी संधीचा वापर करू. राधा मम्मी जातात आणि इकडे त्या दोघांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. तेव्हा भैरवी म्हणते, तू एक काम कर, तू ना आमच्या वॉशरूममध्ये जा आणि हे साफ करून घे, म्हणजे कसं हे व्यवस्थित निघेल. तेवढ्यात भैरवी तोल जातो आणि ती अक्षरशः राजनच्या मिठीमध्ये जाते. हे बघितल्यानंतर राधा किशाला खूप आनंद होत असतो. तेव्हा ते म्हणतात, किती छान ना, मस्त मुवमेंट कॅप्चर झाला आहे, आता तर याच्यामुळे खूप मजा येईल. तेवढ्यात राजन लगेच भैरवीला सावरतो आणि ते दोघं त्यांच्या पुढच्या कामाला निघतात. तर इकडे हा पूर्ण व्हिडिओ पडण्याच्या सकट, म्हणजे असं नाही की फक्त ते दोघं जवळ आलेला व्हिडिओ, कशी भैरवी त्याला घेऊन चालली होती आणि ते पडताना पूर्ण व्हिडिओ अनिश बघतो. आणि हे बघताना राधा किशा त्याला अक्षरशः भडकवायला सुरुवात करतात की बघ बघ बाळा, तू नसताना घरामध्ये काय चाललं आहे. खरं म्हणजे तुझ्या आईला तुझी खरंच आता कदर राहिली नाही. या घरामध्ये ज्याला जे वाटते ना तो ते करत चालला आहे. तुझी बायको तर तुझ्या हातून गेली आहे, तू घर सोडलं, मग तिला आता तुझी पर्वा सोडली नाही, तिला जे वाटते ते ती करते. हे काही बरोबर वाटत नाही. तुझ्या आईला आता कसं वाटत असेल. वेणुताई बघा बघा तुमच्या मुलाचे कसे हाल चालले आहेत. हे ऐकल्यानंतर अनिश अजूनच संतापून जातो. तर दुसरीकडे मुलं विचार करत असतात, या घरामध्ये आपली कोणाला काळजीच नाही आहे. जो तो आपापल्या प्रॉब्लेममध्ये एवढा बिझी आहे ना की त्याला आपल्याशी काही घेणं देणंच नाही. तेव्हा निलिमाते म्हणतात, काय झालं मुलांनो, शाळेत नाही जायचं का? तुम्हाला काही राग बिग आला आहे का? तेव्हा ते म्हणतात, राग कोणाला सांगायचा, आता संयमिताई सुद्धा नाही आहे, आम्हाला कोणाशी बोलता सुद्धा येत नाही. तू सांग ना आजी, आम्ही सकाळी शाळेत जातो, त्यानंतर दुपारी येतो, जेवतो, त्यानंतर आम्ही आमचं होमवर्क कंप्लीट करतो, आम्ही दंगामस्ती करू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही, आम्हाला खरंच या घरामध्ये लोनली वाटत आहे. तेव्हा इराई म्हणायला लागते, बरोबर आहे, आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही. तेव्हा ती म्हणते, थांबा जरा मुलांनो, तुम्हालाही माहिती आहे ना आपल्या घरामध्ये थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि भैरवी माऊला तिच्या बिझनेसचा इश्यू आहे. त्यानंतर दादाला
त्याच्यामुळे आणि अनिशमुळे ही सगळ्यांना त्रास होत आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला प्रॉमिस करते मी त्यांच्याशी बोलेल आणि हे प्रॉब्लेमवरती काही ना काही सोल्युशन काढण्याच्या मागे मी नक्कीच लागणार आहे. तेव्हा ते म्हणतात काय सोल्युशन निघेल, आम्हाला तर वाटत नाही कोणाला आमची पर्वा आहे, आम्हाला तर कोणी मस्ती केलं तरी ओरडतात. तेव्हा निलीमाते म्हणतात तुम्ही नका काळजी करू मुलांनो, आता आपण शाळेत जायला पाहिजे, अशा गप्पा मारून चालणार नाही ना, तुम्ही शाळेत जा, मी संध्याकाळी सगळ्यांशी बोलते आणि आपण या प्रॉब्लेमवरती नक्कीच काहीतरी तोडगा काढू. पण त्या दोघांना त्यांचं बोलणं काही पटलेलं नसतं. तर दुसरीकडे भैरवी इकडे तिच्या कामासाठी निघत असते. तेव्हा ती निलीमात्यांना म्हणते आत्या मला थोडा उशीर होऊ शकतो. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो काय ग कुठे चालली आहे तू, डेटवरती का? पण मी खाली राजनची गाडी तर बघितली नाही. तेव्हा भैरव विचारते तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? तेव्हा तो म्हणतो मी बरोबरच बोलत आहे, तसंही आजकाल तू राजनच्या बरोबर जास्तच फिरायला लागली आहे ना, म्हणजे नवऱ्याने घर सोडलं तर तू आता समोरच्या व्यक्तीचा हात धरून मोकळी झाली ना, असं रेडी व्हायचं, नट्टाफट्टा करायचा आणि त्यानंतर तुला मस्तपैकी एसीवाल्या गार्डमध्ये फिरायचं असेल आणि मस्त एन्जॉय करायचं असेल ना. तेव्हा लगेच निलीमात्या त्याला अडवतात आणि म्हणतात तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का, बायकोवरती असे उगाच संशय खायचा नसतो, दादाचे हे संस्कार नाहीये हे, मग तुझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये काय फरक राहिला? तेव्हा अनिश त्यांनाही अडवतो आणि म्हणतो गप्प राहायचं, ते तुम्ही मला कोणत्या हक्काने बोलताय? तेव्हा ते म्हणतात मी तुझी आत्या आहे, तू विसरतोय का? तेव्हा तो म्हणतो आत्या बित्या कोण नाही तुम्ही माझ्या, तुम्ही या घरामध्ये आश्रित आहात हे आठवण ठेवा. बाबांनी तुम्हाला उपकार म्हणून या घरात ठेवलं आहे, म्हणून एका नवरा बायकोच्या मॅटरमध्ये तुम्ही बोलायचं नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. तेवढ्यात तिथं मुलंही येतात आणि त्यांचं सगळं त्यांच्या समोर होत असतं. इकडे भैरवी म्हणत असते अनिश तू काय बोलतोय, हे तुला तरी कळतंय का? आत्या मोठ्या आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा तुला सांगायला लागेल का? तेव्हा तो म्हणतो तू वाटेल ते वाग आणि तू मला संस्कार शिकवते, तू जे वागते याच्यामुळे आपल्या घरच्यांवरती मुलांवरती काय परिणाम होतो याचा तू विचार तरी करते का? तेवढ्यात तिथे मामा सुद्धा आलेले असतात. तेव्हा भैरवी म्हणते बरोबर आहे, चूक माझीच आहे की मी तुझ्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवला. जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या कॅरेक्टरवरती संशय घेतला होता ना, त्याच दिवशी हे नातं संपवायला पाहिजे होतं. तेव्हा अनिश म्हणतो अच्छा आता गोष्टी इथपर्यंत गेल्या आहेत का? तुला नवरा म्हणून मी जड झालो असेल ना, हे तर मला समजलंच आहे. तू उद्या सकाळ त्या सुकटणकरचा हात धरून पळून सुद्धा जाशील याच्यावरती मला खात्रीच झाली आहे. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात अनिश काय बोलतोय, आपल्या बायकोवरती असा संशय खातो का? ते त्याच्या सनकन एक कानाखाली मारतात आणि म्हणायला लागतं लाज वाटायला पाहिजे, तुझा संसाराचा गाडा ओढण्यासाठी ती मुलगी धडपड करत आहे, स्वतःच्या जीवाचं रान करत आहे आणि तू त्याच मुलीवरती एवढे घाणघाण आरोप करतोय. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेतून निघून जा आणि आता पुन्हा या घरात येऊ नको. आजपासून तुझे माझे भैरवीची कोणाचेच काही संबंध नसतील. तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे, एक दिवस आठवण ठेवा, मी तर सगळं सोडून चाललो आहे, पण ज्या दिवशी भैरवी त्या सुकटणकरचा हात धरून पळून जाईल ना, त्यानंतर माझ्याकडे यायचं नाही आणि तेव्हा मी तुम्हाला भीक सुद्धा घालणार नाही. आणि तावा तिथून निघून जातो. हे सगळं होत असताना भैरवीला अक्षरशः वाईट वाटत असतं, तिला पश्चाताप होत असतो की या माणसाबरोबर मी लग्न केलं आहे, या माणसावरती मी विश्वास ठेवला होता. मामा तिला समजवतात आणि धीर द्यायला जातात, बाळा तू नको ना काळजी करू, समोरचा काय वागेल हे आपल्या हातात नसतं, पण तू स्वतःच मन दुखावून घेऊ नको, मला माहिती आहे चुकीचं झालं आहे, पण आपल्या हातामध्ये आता काहीच राहिलं नाही. इकडे अनिश तावात येतो आणि पहिले तिथली बादली उडवतो. तेव्हा राधाकिशा विचारतात काय रे अनिश, तू तिला झापलं का, म्हणजे ओरडला तर असशील ना? तेव्हा तो म्हणतो काय उपयोग आहे का, कोणी काही ऐकतं का? तेव्हा किशोर म्हणतात बरोबरच आहे, त्या घरामध्ये कोणाची काही किंमतच राहिली नाही. खरं म्हणजे त्या घरामध्ये भैरवीचाच उदो होणार आहे. जय भैरवी माता, जय भैरवी माता हेच तिथं चालणार आहे आणि तिच्याच नावाच्या आरत्या होणार आहेत. मला तर असं वाटते भैरवीने भाऊजींवरती काही काळा जादू केला आहे, म्हणून तर ते तिचं सगळं ऐकतात, त्यांच्यासमोर हे सगळं चाललं आहे. आम्ही तर आता गावाला जात आहोत आणि अनिश बाबू तू सुद्धा आमच्या बरोबर चल, कारण की इथे राहून काही उपयोग नाही आहे, कोणी इथे आपल्याला इज्जतच देत नाही. मग त्याच्यापेक्षा तू गावाला आला, आमच्याशिवाय तुझी कोण काळजी करेल, म्हणून चल की. तेव्हा अनिश म्हणतो गप्प राहा जरा, शांत बसता का तुम्ही, आपण बघूया काय करायचं आहे. ते दोघं लगेच घरी जायला निघतात. तर इकडे मामा समजत असतात भैरवी तुला तुझ्या कामाला जायला पाहिजे, इथे थांबून काही उपयोग नाही, त्याच्यामुळे स्वतःला मनस्ताप देऊ नको, आपली लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण अशी हार मानून चालणार नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. भैरवी तिथून जायला लागलेली असते. तेवढ्यात
निलिमात्या विचारतात, काय रे मुलांना, तुम्ही टिफिन घेतले का? तेव्हा ते म्हणतात, नाही आम्हाला भूक नाही आहे. तसंही या घरामध्ये सगळे एवढे इम्पॉर्टंट आहेत ना की आम्हाला कोणी इम्पॉर्टन्स देतच नाही आहे. तेव्हा मामा विचारतात, काय झालं यांना, हे असे चिडलेले का आहेत? तेव्हा निलिमात्या म्हणतात, काय नाही दादा, तू नको एवढं लक्ष देऊ. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, इथे कोणाला आमच्याकडे लक्ष द्यायला बोलायला कशालाच वेळ नाही, चल इरा आपल्याला शाळेत जायचं आहे. ते दोघं लगेच तावा तिथून निघून जातात. तेव्हा निलिमात्या विचार करतात, आता या मुलांना कसं समजायचं हेच माझ्या डोक्यात येत नाही. तर दुसरीकडे राधाकिशा इकडे अनिशला अजून भडकवत असतात, अनिश बाळा तुला काहीतरी करायला पाहिजे, ह्या भैरवीचा जो उदो उदो होत आहे ना तो तुला थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर सगळं तुझ्या हातातून निघून जाईल. ते दोघं त्याला अजून भडकवून तिथून निघून जातात. तेव्हा अनिश विचार करतो की मी काय करावं. तो लगेच स्वप्नाला कॉल करतो आणि तिला विचारतो, काय आपण आज भेटू शकतो का? तेव्हा ती विचारते, तुम्ही कोण? तुम्ही भैरवी माजगावकर यांचे हस्बंड का? तेव्हा तो म्हणतो, हो बोला, मला तुमच्याशी थोडं भेटून बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तशी आता आपली ओळख तर झाली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. तेव्हा अनिश म्हणतो, घरी नाही, तुम्ही मला बाहेर कुठेतरी भेटा, घरी येणं थोडं ऑड होईल. तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही, मी तुम्हाला कॅफेचा ॲड्रेस पाठवते, तिथे येऊन जा. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. ते दोघं लगेच भेटण्यासाठी तिथून निघून जातात. दुसरीकडे भैरव विचार करत असते, मुलांसाठी काहीतरी करायला लागेल. जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर ते रेबल होऊ शकतात. मला काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. तिला आणि मामांना थोडं टेन्शनच आलेलं असतं की मुलांचं सगळं कसं मॅनेज होईल. पुढील भागात आपण बघणार आहोत. भैरवी मीना आणि चंदनाजोबांच्या जवळ गेलेली असते. तेव्हा ते विचारतात, काय झालं भैरवी, तू एवढ्या कसल्या काळजीमध्ये आहे? तेव्हा ती म्हणते, मुलांची काळजी होते आहे. खरं म्हटलं तर आमच्या कामामुळे त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होत आहे. तेव्हा मीना म्हणते, मग एक काम कर ना, मुलांना आमच्या इकडे आणून ठेव, आम्ही त्यांचं सगळं करू. तेव्हा ती म्हणते, नाही, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे, त्यांची शाळा इथून लांब आहे आणि दररोज ये जा करणं हे सुद्धा मला पॉसिबल नाही आहे. तेव्हा ती म्हणते, काहीतरी तो तोडगा काढायला लागेल आणि मला असं वाटते अनिश आणि तुझ्यामध्ये जी भांडणं चालू आहेत ना त्याचा मुलांवरती परिणाम होऊ शकतो. त्या बेटर मला असं वाटते तुला त्यांना बोर्डिंगला टाकायला पाहिजे. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच भैरवी मुलांना बोर्डिंगला टाकण्याचा निर्णय घेईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.